214 चषक मध्ये आपण कामगिरी केली होती तेव्हा बीडब्ल्यू संघाने खल्लास 214 संघ आपण बघू मैदानावरती स्ट्रायकला बंदा शशांक मालगावकर आणि नॉन स्ट्रायकला बंदा आपण बघतोय शैलेश शेलार. कोण विसरेला शैलेश शेलारला नक्कीच नावाज सामना तो इथं चालू करायचा आहे. झरान पॅकर्स नक्कीच पहिल्या पर्वामध्ये मोठगाव चषकच्या उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता अक्षय गायकवाड. उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरला होता संकेत भगत. मेगा फायनलमध्ये प्रवेश केला होता 2016 मध्ये मोठगाव चषकच्या. तत्पूर्वी आपण सामना बघतोय तो म्हणजे दुसऱ्या वेळेस तिसरा सामना खल्लास 214 विपक्ष धरण पॅकर्स या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय. नो चेंडू खराब चेंडू फेकलाय. खराब चेंडू पहिल्याच चेंडूवरती तो खल्लास 214 मार्फत 5 धावा मिळतात. 5 धावाने संघाचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे शशांक मालगावकर. धन्यवाद. तर मी किशोर पवार यांना विनंती असणार आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थान व्हायचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि किशोर पवार यांनी तब्बल 300 रुपयाचा बार्जिंग लावले प्रत्येक चौकारासाठी तो शैलेश शेलारसाठी खूप मोठं बार्जिंग लावले किशोर पवार साहेबांनी शैलेश शेलारसाठी. दरम्यान बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. धावसंख्या 4 पॉईंट धावसंख्या आपण तब्बल 9 धावा. षटक क्रमांक पहिलं महाराष्ट्र बावरचं आता माझा घरपूर समाचार घेतो तो म्हणजे गोलंदाज विशालचा विशालने अप्रतिम कामगिरी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. त्याच विशालचा घरपूर समाचार घेतो फलंदाज शशांक मालगावकर. धावसंख्या आपण बघतोय तब्बल 9 धावा लागल्या. चांगली सुरुवात करताना दिसतोय हा धरण पॅकर्स संघ. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू थांबला नाही. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय हा फलंदाज शशांक मालगावकर. किशोर पवार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. तर 300 रुपयाचा बाजार करेल प्रत्येक चौकारासाठी शैलेश शेलारसाठी. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय हा फलंदाज मैदानावरती आपण बघतोय. या फलंदाने 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारले. चौकांची हॅट्रिक पूर्ण केली आपण तब्बल धावसंख्या लागली धावती 2 अंकात पोहोचली. धावसंख्या 13 धावा. पुढे चेंडू पुणे तो म्हणजे शशांक मालगावकर. मालगावकर फेस ओपन केलाय. लागते नशिबाचा चौकार मिळत आहे तुम्ही धरण पॅकर्स संघाला सलग 4था चौकार. डीजे धावसंख्या आपण बघतो तब्बल 17 धावा लागल्या. दरम्यान पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकला फलंदाज शशांक पुन्हा टॅप करतो चेंडूला आपण लक्ष दाखवतोय 38 सर्कल मध्ये. हॅलो धावसंख्या आपण बघतो तब्बल 18 धावा लागल्या. त्याच्यामध्ये थोडस माईकची सेटिंग करायचंय. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक 2 चेंडू शिल्लक. हॅलो चेक हॅलो हॅलो धावसंख्या लागेल तब्बल 18 धावा. फ्री बदल मास्टर माईकचा आवाज थोडासा षटक क्रमांक पहिल्या मागे सन्मान देण्याचा प्रयत्न होता. शैलेश शेलार येतोय स्ट्रायकिंगला. त्या शैलेश शेलारसाठी तब्बल 300 रुपयाचा बाजार होते प्रत्येक चौकारासाठी. किशोर पवार यांच्याकडून धावसंख्या आपण बघतो तब्बल 19 धावा. अतिशय 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतो 19 धावा. 1 चेंडू शिल्लक षटका देईल. 1 चेंडू शिल्लक आहे षटका देईल. धावसंख्या आपण बघतो तब्बल 19 धावा. अतिशय महाराष्ट्र गोलंदाज विशाल तर विचार केला 5 चेंडू फेकले 19 धावा लागले. ते म्हणजे धावफलक होती धरण पॅकर्स संघाच्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या आपण
भरती लागली ती तब्बल 20 धावा लागल्यात. हॅलो धावसंख्या 20. धन्यवाद डीजे मास्टर. भाई नवीन गोलंदाज कोण येतोय तो म्हणजेच कल्लास 214 संघात गिरीश भोईरचा वापर केलाय. वैयक्तिक पैकी सांगितलं दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज गिरीश भोईर. कल्लास 214 चषक आपण बघितलं खूप मोठं आयोजन केलं होतं राम्या मात्रे यांनी देवीचा पाडा मैदानावरती खूप मोठं आयोजन केलं होतं. स्ट्रायकला बंदाला शशांक मालगावकर. बरोबर आहे ना आता पुढे एकदा बेडकाचा पहिल्यांदा बाद पहिला धक्का बसतोय मोठा धक्का बसतोय मोठ्या माणसाकडे लागतोय तो म्हणजेच कल्लास 214 संघ सफलता प्राप्त करतो या मैदानात. डीजे बरोबर आहे कल्पेश नक्कीच पहिल्या पर्वामध्ये मोठगाव चषकच्या मालिकावीरचा मानकरी ठरला होता. तर नोस्ट गेमला आपण बघतोय 2017 मध्ये मोठगाव चषकामध्ये डबल मालिकावीरचा मानकरी ठरला होता शैलेश शिला. स्ट्रायकला बंदाज कल्पेश येतो पुढे जिल्हा पुणे एकदा हा राहू दे का हा राहू दे डेट चेंडू घोषित केलाय. कुठला राहू दे हा राहू दे का हा राहू दे. फक्त 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. ताकीद द्यायची सक्त ताकीद द्यायची आपले तटस्थ पंच आपण बघतोय ऑफिशियल संदेश. पुणे एकदा दिशाहीन गळजी खराब चेंडू फेकला. धावसंख्या धावसंख्या आपण बघतोय तब्बल 21 धावा. पुण्याचा पॅराशूट करण्याचा प्रयत्न आला ब्लॉकचा वापर करतोय. धावसंख्या स्थगित निर्धाव चेंडू सांगता आली राहिले का मेस्टनच्या मागे अपील पूर्ण करतोय. धावसंख्या 21 धावा. इतक्या गाडीच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 21 धावा लागल्या. चांगली सुरुवात मित्रमैन धरण पॅकेज संघाची एक आक्रमक सुरुवात करताना दिसतोय हा धरण पॅकेज संघ या सामन्यामध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह करतोय कार्पेट ड्राईव्ह म्हणते खराब क्षेत्रक्षण दाखवतोय पण तो फक्त एका धावेत जाऊया. धावसंख्या एक नव्हती धावसंख्या आपण बघतोय बघली तब्बल 22 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गिरीशचं एक यशस्वी गोलंदाज ज्याने या षटकामध्ये एक सफलता प्राप्त केली आहे. एक मोठा धक्का दिलाय तो धरण पॅकेज संघाला शशांक मालगावकर यांच्या स्वरूपात. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न बसलाय पॅडवरती चेंडू प्रवेश होतोय. कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय तब्बल 22 धावा. पुन्हा बॅलन्स करण्याचा प्रयत्न गॅप शॉट सिलेक्शन चेंडू करणार नाही चेंडू सीमारेषेवर 4 धाव गुड शॉट. तब्बल 26 धावा कमबॅक करताना दिसतोय कल्लास 214 संघ. एक चेंडू शिल्लक धावसंख्या आपण बघतोय तब्बल 26 धावा. 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च करतोय हा गोलंदाज गिरीश भोईर. गोलंदाज पॅराशूट करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय अक्षय तो चेंडूवरती. 2 षटकांची सांगता आली आणि 2 षटक धावसंख्या आपण बघतोय तब्बल 27 धावा. या 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय हा धरण पॅकेज संघ कल्लास 214 संघापुढे. कल्लास 214 संघाचा विचार केला तर अक्षय यांचा संघ राम्या मात्रे यांचा संघ आपण बघतोय मैदानावरती. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटकातला गोलंदाज येतोय मन्या. अतिशय वेगवान गोलंदाज मन्या येतोय. तो म्हणजे तो मन्या म्हणजे आदित्य कोणती चूक करणार नाहीये आणि दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे धरण पॅकेज संघाला.
पहिल्या चेंडूमध्ये विकेट संपादन करतो हा गोलंदाज एक यशस्वी गोलंदाज मने. पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न करतोय, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चांगलं शतक दाखवतोय. एकाच ऍक्सिडेंट चेंडू फील करत ऑन द स्टंप पैकी तोपर्यंत एका धाब्यात चालत होता. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 28 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. धावसंख्या लागली म्हणजे दाखल होती धरण पॅकर्स संघाची 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 28 धावा. पहिल्यांदा आपण बघतोय दाखवलेला फलंदाज कुणाल, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज शशांक मालगावकर यांनी तब्बल 19 धावांची खेळी केली आणि तंबूच्या आश्रयाला विसावणा बसलाय तो म्हणजे शशांक मालगावकर आणि 6 धावांची खेळी केली ती म्हणजे शैलेश शेलार यांनी. विनंती असणारे कलर्स 214 संघ थोडस फास्ट केलायचंय, थोडस फेरबदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाज आपण बघतोय मने. स्टॅकला फलंदाज कुणाल, अतिशय सुरेख चेंडू फेकला होता. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो डीप मध्ये. राम बॉईल 2 धावा आचलन मीटर मध्ये. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या आपण बघतोय दाखवली तब्बल 30 धावा लागल्या. आमचे मान्यवर चेतन पाटील साहेब तसेच राजेश भगत साहेबांचे आगमन होते. आमचे मान्यवर चेतन पाटील राजेश भगत साहेबांचे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असणारे की त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आपण बघतो आपल्याकडे तब्बल 30 धावा लागले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. धावसंख्या 30. चालू आहे का? पंच निर्णय लवकरात लवकर कळवायचे आणि सामना थांबू नका. पंच एक कळकळीची विनंती असणारी की सामना थांबू नका. तूच बोलून टाकायचा ना. अजून काय काय आजच्या दिवसामध्ये विचार केला तर दिवा आणि डोंबिवलीचा लॉट असणार आहे. याची नोंद घ्यायची, याची सूचना घ्यायची सर्व खेळाडूंनी आणि संघ मालकांनी की फक्त डोंबिवली आणि दिवा विभागातील खेळाडू खेळतील आजच्या दिवसामध्ये. बरोबर
बरोबर सर, रोशन सर तुम्ही म्हणता की आजच्या दिवसामध्ये डोंबिवलीचा हा काय झालं, प्रकार आहे. थांबवलं काय? आणि बाहेरचा गोंडा निघून झाली काय? खेळणं हे थोडस जर या स्पर्धेचे नियम आणि अटी पाहिल्या काय झालं रे? तर त्या वावगं ठरत काय? नाही की तुम्ही एखादा बाहेरचा खेळाडू खेळवा. रोशन सर तुमच्या कशावर? मताला मी मात्र सहमत आहे आणि आयोजक जो काही निर्णय घेतील त्या बाहेरचा निर्णयाची म्हणजे दुसऱ्या अंमलबजावणी केली जाईल. रोशन सर धन्यवाद सर. नक्कीच आज डोंबिवली आणि दिवा हा खेळ कालच्या दिवसामध्ये आपण बघितला दिवा हा पूर्ण होता. दिव्याचे 16 संघ खेळले. सुपर 3 मध्ये पोहोचलाय तेव्हा दंडबळी संघ. उद्याच्या दिवसामध्ये ओपन लॉट जरूर असेल आणि जर मी म्हणेन उद्याच्या दिवसामध्ये मोठमोठे संघ एक चांगला लॉट उद्याच्या दिवसामध्ये आहे. उद्याच्या दिवसामध्ये जरूर हजेरी लावा. प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल. उद्या रविवारचा दिवस आहे आणि संडे आहे. रविवार म्हटलं तर सुट्टीचा दिवस. उद्याच्या दिवशी मुंबईचे संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित असतील. सकाळी 9 वाजता पहिला चेंडू पडेल. समोर नाही तो आला जसं जसं तुम्हाला वेळ मिळेल ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा पाहू शकता. घर बसल्या युट्यूबवरती जायचं मेन प्रेक्षकांनी ना त्याच्यावर मारलाय. नंतर BMW चषक ट्रॉफीवर टाका. मारलाय, तुम्हाला ट्रॉफी. ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह पाहता येईल. घर बसल्या तुम्ही ही नाही, नाही, ट्रॉफीवर टाकलंय. स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. रोशन सर तुमच्याकडे येईल. मचमच चालू आहे ना, दाखवायचे नाही YouTube. निर्णय आहे कमिटीने पूर्ण जो काय निर्णय आयोजकांचा तो लवकरात लवकर घ्या. आपला वेळ स्वतःचा वेळ वाचवा आणि तो अंमलबजावणी करायला लावा. जो निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेचच अंमलबजावणी करायला लावा. क्षेत्ररक्षक सदुद्याला सांगा काही करा. आपला वेळ जातोय यामध्ये. 7:27 झाले. अजून आपल्याला खूप सारे सामने खेळणं बाकी आहे. रोशन सर तुमच्याकडे येतो. धन्यवाद. चरण 2 मिनिटं. तुषार शेलारांना विनंती असते की त्यांनी आमच्या सामाजिक कक्षेच्या समोर यायचे. लगेच संकेत जो तुमचा निर्णय असेल तो लवकरात लवकर द्यायचे, कारण की आधीच खूप उशीर झाला स्पर्धेला. त्यामुळे 7:30 वाजून गेले. अजून यानंतर आपल्याला 4 सामने सर्व विचार 4 सामने खेळायचे. धन्यवाद राज. तुमचे आभार जरूर मानेन. आजच्या दिवसामध्ये तुम्ही मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. रोशन सर सांगायचं झालं तर 4 सामने अजून बाकी आहेत. 4 सामने अर्थातच एका सामना 8 षटकांचा. अर्थातच 4 सामने इंटू 8 जर गेले तर 36 षटक. 36 षटक आणि या सामन्याची राहिली गेलेली 6 षटक. तब्बल 222 चेंडू टाकणं अजून सुद्धा बाकी आहे. आजच्या रात्रीमध्ये 222 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. काही करा. विनंती असेल पंचांना जो काही तुमचा निर्णय फायनल डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. 222 चेंडूंचा खेळ आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये होणं बाकी आहे. 4 सामने म्हटलं तर 8 षटकाचा 1 सामना असे 4 सामने अजून सुद्धा बाकी आहेत. 36 षटक तर ते झाले. त्यानंतर या सामन्यामधील अजून सुद्धा 5 षटक अजून सुद्धा या सामन्यामधील आहेत. अर्थातच 41
षटक होतात. 41 इंटू जर 6 केले तर तब्बल आणि तब्बल पाहिले तर 168 ते 170 चेंडू अजून सुद्धा असतील. काही करा. 246 चेंडू असतील आजच्या दिवसामध्ये. काही करा पंच विनंती आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. धौत समालोचन करण्यासाठी आज मात्र जरुरी म्हणेन एक बुलंद मधुर आवाजामध्ये समालोचनाचं मात्र ऐकायला मिळालं. ते म्हणजे रोशनजी संते यांच्याकडून आणि माझे दुसरे साथी समालोचक जितेशजी पाटील यांच्या मार्फत आज मात्र समालोचन ऐकायला मिळालं. उद्याच्या दिवसामध्ये मी या ठिकाणी सकाळी 9 वाजता जरूर उपस्थित असेल. लवकरात लवकर मित्रांनो काही करा. पंचायत विनंती आहे निर्णय करावा. तर आयोजकांनी निर्णय कळवलाय आम्हाला. फायनल डिसिजन आहे. हा चेंडू डेट असेल 2 धावांची पॅनल्टी सुद्धा असेल आणि तो खेळाडू या स्पर्धेत बाद होतोय तो मग कुणाल. शेवटचा निर्णय असणार आहे. एक अंतिम निर्णय आपण बघतोय. धावसंख्या आपण बघतोय त्याप्रती 30 मधून मायनस केले 2 धावा तर 28 धावा झाल्यात. ते म्हणजे आतापर्यंत विचार केला करंट पॅकेज संघाच्या. आमचे मान्यवर राजेश भगत साहेबांना विनंती असणार आहे यांनी बॅट्समॅनचा तानाबंद व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. दिनेश कलवी यांना विनंती असणार आहे यांनी बॅट्समॅनचा तानाबंद व्हायचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तो म्हणजे दिनेश कलवी साहेबांचा. तो इथं सामना चालू करायचंय. कलर्स 214 संघ तो इथे क्षेत्रक्षण लावून घ्यायचे. कलर्स 214 संघ अक्षय धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 28 धावा लागल्यात. गिरीश भाई थोडं सहकार्य करायचं मित्रा कारण तुम्ही सुद्धा एक आयोजक आहे. तुमच्या मार्फत आपण खूप मोठी स्पर्धा बघितली आहे. कलर्स 214 चषक काही दिवसांपूर्वी खूप मोठं आयोजन केलं होतं देवीचा पाडा इथे. जायची गाण माझ्याकडे एकच आहे. कधी खावतो धरण पॅकेज संघ तुम्ही मैदानात जायचं नाहीये ना तर अजून पेनल्टी लागली याची नोंद घ्यायची. धरण पॅकेज संघ थोडं सहकार्य करायचे. ही स्पर्धा लाईव्ह बघताय याचं थोडंसं भान ठेवायचंय. शैलेश हलवू नको कॅमेऱ्यावरती. तुझी लेन्स किती म्हणजे जास्त असते का शुभमचा किती आगे म्हणजे कमी रे इकडून धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. 2 चेंडू झालेत फक्त 4 चेंडू शिल्लक असतात. पंच जायचे संदेश मैदानाचा ताबा घ्यायचा आणि तो क्षेत्रक्षण लावून घेतो. कल्लास 214 संघ
एक खूप मोठी आपण स्पर्धा बघतोय, लाईव्ह स्पर्धा बघतोय युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून. जेवढं धन्यवाद करू तेवढं कमी असणार आहे, जेवढं कौतुक करू तेवढं कमी असणार आहे तेवढं tenniscricket.in चे. कारण की ही स्पर्धा त्यांनी घराघरात पोहोचवली आहे. तब्बल 198 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह बघितली जाते. याने रोजचं भान ठेवायचे, खल्लास 214 संघ थोडं सहकार्य करायचे, सहकार्याची अपेक्षा असणारे आयोजकांना आणि सामना थोडं चालू करायचे. कोणाला ऑप्शन टाकला तू तो कुणाल नाही का लेफ्टी जो ते लाखा रवींद्र लोक जिंकले त्यांनी आणला खेळायला आता तुझे ऐकतो तो काय समोर बसला धरण काय कसं नाही आणलेला तुझे ऐकतो आपण जेवून पण कुमारचे ते काळे कलरचे 8,000 वाले बुटा हरवली मला बोलतो तू यायची घाण तुझ्याकडे पिशवी बोललो माझ्याकडे पिशवी नव्हती बोललो पिशवी बॅगेत होती आम्हाला माहिती नाही आपण चायनीज खायला गेलो तर आपल्याकडे पिशवी होती का म्हणजे ते पिशवी ना माझ्याकडे होती राजला लिस्ट मला आला खाली मला ऑर्डरला अरे राज होता मॅच सोडून गेला आता मला ऑर्डरला KFC वाल्यांची टोपी मला मॅचला भेटते KFCच्या टुर्नामेंट खेळायला गेलो ना अरे KFCची जर्सी ना भेट तेवढी कॉमेडी घालायला बी लागत ती अरे ते चिकनचे पीस नसतं का ते सगळे असे पीस कुणाला काय खेळता येत ना ग्रामीण नीट खेळत नाही हे केलं नाही त्याच्यामुळे मला एवढी बटन पण माशांना खावत आहे धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 28 धावा. एक नंबर ना हो मोबाईल बघून आणला व्हॉट्सअपवर डाउनलोड झाले उद्या तुला मी 100 पडलेला व्हिडिओ दाखवतो मला गरबा बघू द्या आपण नव्हतो सगळं माझ्या भावाचा ग्रुप म्हटलं होता हा काय तू आहे सफेद शर्ट घातलाय हा माहिती आहे मी पण होतो तू कुठे तुम्ही तिकडे राहतो तुम्हाला बोललो तिकडे जावे ना तू तिकडे घेऊन जात होता मला सांगितलं आम्ही बसून नाचतोय का होतो नऊ टाकू काशीची अंडी बघ कशी पडते सर आम्ही वरती तुझ्यावर सगळे जबरपूर ठेवलं पाहिजे काकू तुझ्यात टी-शर्ट ठेवलेलं जातात बघ ना हाता निघता निघत नाही आवाज जाते तुझं नशीब चांगलं आहे अंडी भेटली तुम्हाला किती अंड्या फोडल्या माहिती आहे का ती अंडी खायला आणून होती अरे जा पण आम्ही 7 लावले तुम्ही कुठे लावले ना जागेवर लावले
राजेश मोरे तुम्हाला दिली ना डीलरची आम्हाला दिली. सलामी बघितली काही मी कशी दिलेली. अरे आपण वर जाऊन बोमटलेलो बरं अंडी आमची अकरा घंटा पडला. आम्ही तुमच्याहून जास्ती पैसे कमवतो. 11 घंटा पडला. आमचा कलेक्टर पार गेलाय सांगितलं नाही कोणती. आमचं तुमच्याहून जास्ती आम्हाला ते रवींद्र चव्हाणच्या इथे 2 लाख रुपये भेटले. 1.5 का 2 लाख. 4 जणांत 4 गटात कॉम्प्रो होता. हां मग आणि रवींद्र चव्हाण चांदीला किती प्राईज असतो. अरे ते अजून तिकडे 55,000 बक्षीस होतं. तिकडे 55 भेटलं कल्याण. आम्ही एवढं कमवलं सांगितलं नाही आम्हाला तिथे 55,000 भेटले. कल्याण किती कमी आधी अंडे पडतो ते बघ. हे बाई हे बघ हे चाललेलं रे सेकंड. हां याकू हे बघ हे सांगत होता अमोलचा व्हिडिओ. हां तिसरी अजून 16 चालू होतं. अजून 3 मॅच घ्यायचे. मुंबईया 3 मध्ये का रे. 3 काय 4 मॅच 4 मुंबईया कितीमध्ये मुंबईया पुढे नाही. मुंबईया नुसतं बाहेर ना उडाउट करावं. दे ना दे दे दे. हा आई बोल ना. आता सेमीला आईला विचार खेळायला येते का. हॅलो हॅलो खेळायला येते का विचार. ट्रॉफी दिली ना अजून. दिनेश आलेला ना 2 गेले अजून. कोणती आपली वेळची. अरे मनपाट ठेवलेली गणपतीच्या बाकीची ट्रॉफी बघशील तू. त्याच्या डबल होती. टीमलाच बाहेर काढलं नाही. त्या प्लेअरला बाहेर काढलं. प्लेअरला नाही तर टीमला बाहेर काढलं. नशीब कधी टाकला पाहिजे माहिती का. खेळून झालं ते टाकलं असतं ना टीमला बाहेर केला पण तो खेळला नाही. हा बॅटमॅन पहिला राऊंड खेळला नव्हता. आता आलाय त्या बॅट्समॅन पहिला मॅच. सेव्हन्टीच्या टी शर्ट गेलं जावं का आपण छापलेत ना. कोणत्या आपण छापलेत टी शर्ट कुठे छापायला टाकले. नाव नंबर कोण बोला हां एवढा. अरे या टी शर्टचं होतं ते 77च्या. कोण बोल तुला पर मॅसेज आहे तुम्ही सारखे. अरे ते या टी शर्टसाठी होतं 24 नंबर. टाकलं आहे का. नाव घेतलं आहे नंबर घेतला आहे. तुझा चॉईस नंबर काय आहे 41. अरे 4 टाकलं आहे. टाकणार होतो 71-17. अकू टाकणार होतो 71-17. 71-17 टाकणार. किती मोठा वाटतो एवढा. मी 41 घेतला गाडीचा नंबर. पण 71-17 तिथे बाप आहे का दुसऱ्या आवडते छोटा बा पांढऱ्या दुसऱ्या पुढं पांढरा एवढ्या पांड्याला आमच्या इथे तो रूमवर प्यायला ना. आणि पत्ते घेत होतो 1.5 का 2 करोड रुपये जिंकलो. हा का 3 पत्ती माझ्याकडे 3.5 करोड होते. दिली बॅग दिली बॅग नाही बॅग चंदन नाही गेले. इकडे आणि एकदा. अरे चंदनदाकडे मोबाईलमध्ये बॅग आहे ना तो बाहेर गेलो आणि ऐक ना तू काय हा काय बोलतो त्या ग्रुपवर त्याच्यात आलेली ती चॉईस नंबर नाव बिव 77चं काय बोलत होते. मी बोललो घ्यायला जाऊ आपण 2-3 दिवसात चांगलं. डोळ्या नको मारू झालं काहीच नाही. मला काय बोलतात याकू मॉडेलांकडे कसली वायच्या शॉप वायच्या शक्ती एकच झाली. परत हे आपली दिवा प्रतिष्ठानची आपली कांजूर मार्गची कोणती आपल्याला पण इसवलीची टी शर्ट थोडी होती त्यांनी मारली ती.
विक्री स्पोर्टवाला टी शर्ट नव्हते तिकडे त्यांच्या 7-8 अशाच जमले आहेत माझ्याकडे 3 त्यात तिथे या टी शर्ट नाही घालून त्यांचे प्रश्न घालून येतात माझ्याकडे 4 झाले ओरमला एक एमबी ट्रॉफीला भेटली आणि एक तिथे भेटली अजून पुण्यात दिव्याला भेटली पुण्याला एक भेटली आता काय माहिती किती सागर मला बोलला ना पहिल्या मॅचला घरी जा दुसरी पण बॉल तुमची एक चांगली बॅटिंग चांगली काय बोलतो अरे उद्या कुठे चाललं माहिती खेळायला 6 कोण बाहेरच्या टीम आणि तुला सांगतो ना अक्कू काका बिका आम्ही तीन टॅक करून टाकू ना म्हणजे ताबा सोडायचे ही स्पर्धा लाईव्ह थोडासा भान ठेवायचे प्रेक्षक आणि खेळाडूंनी ही स्पर्धा लाईव्ह बघताय आमचे प्रेक्षक थोडासा भान ठेवायचे सर्व खेळाडूंनी आणि थोडंसं सहकार्य करायचं दोन्ही संघाने तेव्हा धरण पॅकेज आणि कल्लास 2-4 संघाने सहकार्याची अपेक्षा असते आयोजकांना ते पण मोठ्या मॅचेस लागतात पण जास्त उद्या 6ला किती एंट्री आहे माहिती आहे का 1,500 आहे 1,500 11,000 मला आहे सागर आहे टिंबा फ्लॅग करायचे अक्षय आहे अक्षय माहिती ना तो अक्षय फक्त कल्लास 2-4 संघाने राहायचे रवींदर आणि 2 बंद असतील मैदानामध्ये अक्षय थोडं सहकार्य करायचंय बॅट्समन कमी आहे आणि तो इथे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं त्याला बोल ना पहिले तर गुप आणि का उधर गुप सर मैदानाचा वापस सोडायचा इतर संघाने फक्त कल्लास 2 संघ इसके लिए निकाले तर कोणी लागा बोलला तर आयोजकांनी एक निर्णय घेतला म्हणजे कमिटीने बार थोडी गिरेगा अंतिम निर्णय असणार आहे या वर्षी नाही ज्या चेंडूने 2 धावा असतील त्या 2 धावा गृहीत धरल्या जाणार नाहीत आणि तो चेंडू गृहीत धरला जाईल म्हणजे तो चेंडू निर्धाव चेंडू असेल याची नोंद घ्यायची आणि तो बंड आज बाद केला जाईल इश्यू आहे बाकी पुन्हा एकदा समजून आयोजकांनी शेवटचा निर्णय घेतलाय काय चेंडू फेकलेला ज्या चेंडू 2 धावा आल्या त्या 2 धावा केला जाणार नाही तो चेंडू काउंट केला जाणार आहे भेटली 300 रुपये शिफ्ट झाली माझी चेंडू काउंट केला जाणार आहे आणि तो फलंदाज तो खेळाडू बाद केला जाणार आहे धावसंख्या धावफलकावर 28 आहे 3 चेंडू झाले याची नोंद घ्यायची आहे तो खेळाडू बाद केला जाणार आहे पण आपण स्ट्रायकिंगला आपण बघू मैदानावरती जर पॅकेज संघाचा कोण आहे मला बाहेर बोलणं खायचं शाबास नितीन शाबास नितीन अक्षय कोणाला स्वॅगिस येतोय नवीन फलंदाज एक आपलं वगैरे नाव पण बघतोय फलंदाज स्वॅगिस तीन चेंडू शिल्लक म्हणायचे षटकातील सामना सुरू होतोय आमच्या समोर जे प्रेक्षक आहेत मी आज आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतोय जरा खेळाडूंना साईडला करायचं आहे धन्यवाद जितेश पाटील 3 चेंडू शिल्लक तब्बल अर्धा तास सामना थांबला होता या मैदानावरती सामना बघतो आपण दुसरा पेर तिसरा सामना धरण पॅकेज विपक्ष कल्लास 2-4 स्ट्राईकला पुन्हा स्वॅगिस येतोय पुन्हा एकदा ही साडी लागते एक धाव मिळते धाव दुसऱ्याचा प्रयत्न करतोय पण ते एकाच धावती समोर मांडतात धावसंख्या 1 नंबर धावसंख्या आपण बघतो आपली तब्बल 29 धावा लागले 2 गड्याची मोफत आहे षटक क्रमांक 3 भाग असतं 2 चेंडू शिल्लक स्ट्रायकिंगला आपण बंद बघतोय कल्पेश पुढे चेंडू पुन्हा एकदा म्हणजे कर्कत चेंडूला अप्रतिम दाखवते राम होईल तोपर्यंत एका धावेत जाऊ देता धावसंख्या 1 नंबर धावसंख्या आपण बघतो आपली तब्बल 30 धावा लागले 1 चेंडू शिल्लक षटकातील अप्रतिम षटकातील आतापर्यंत विचार केला गोलंदाज मन्या जे मन्याने नक्कीच रोखून धरले फलंदाजांना मोठी फटकी मारून देत नाही हा गोलंदाज मन्या
चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू प्रवेश होतोय. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतोय. तिसरा धक्का बसतोय कल्पेश यांच्या स्वरूपात. डीजे तिचे मॅच तिचे माझे सोडून गेले. फलंदाज इथे बाद होते कल्पेशच्या स्वरूपामध्ये. किती सन्मान होणार आहे आमच्या मान्यवरांचा. तिचे मॅच फक्त तुझे. चेतन पाटील युवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांचे इथे सत्कार होणार आहे. दीपेश पाटील यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. षटक समाप्त आहे. साहेब यांचा. अजून पुढचे वाद जरा हे काय ते सुवर्ण संधी असते कुणाला नवीन पण आपण बघ कुणाला प्रत्येक चौकासाठी तब्बल 500 रुपयाचा बाजार असणार आहे. तर किशोर पवार यांच्याकडून खूप मोठं बाजार लावलंय किशोर पवार साहेबांनी. 500 रुपयाचा बाजार असणार प्रत्येक चौकासाठी कुणाला नॉस्टेल आपण बघू शकतो. नवीन पंधात जर सामना जिंकतो धरण बॅकर संघ तब्बल 2000 रुपयाचा बाजार असणार आहे किशोर पवार यांच्याकडून. हॅलो धरण बॅकर संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय. तर अलिबागची ट्रिप असणार आहे सर्व संघाला याची सुद्धा नोंद घ्यायची किशोर पवार यांच्याकडून. पारितोषिकांचा वर्षा होतोय झरण बॅकर संघावर. नक्कीच जितेशने विचार केला किशोर पाटील किशोर पवारांनी नक्कीच एटीएम ऑन केलाय. एटीएम खुला केलाय तर म्हणायला काही हरकत नाही. आणि ते सन्मान होतोय आमचे मान्यवर चेतन पाटील युवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष. दीपेश पाटील सरकारकडे शाल पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन पुढच्या मॅसेजवर रोशन आपण जाऊया मैदानामध्ये. धन्यवाद जितेश. मान्यवरांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक अमूल्य व्यक्तीला या स्पर्धेला त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. सामना चालू करण्याचा वैयक्तिक पहिला सांघिक शेवटच्या षटकामध्ये गोल देतो रामभाई. स्टाईलला म्हणतात स्वॅगिस. म्हणजे लॉकमध्ये जिल्हा चेंडूच्या डीपमध्ये हर्षदीच्या चेंडूवरती चांगली क्षेत्ररक्षण दाखवतोय. चांगली फेकी करतोय. दुपारच्या एका धावेत अजून एक चाललेला. सन्मान होतोय इथे आमचे मान्यवर राजेश भगत साहेब यांचे इथे सन्मान होतोय. दीपेश पाटील यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. पीएमडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष व त्याचे तमाम सहकारी यांच्या वतीने हा सत्कार होणार आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. राजेश भगत साहेब यांना विनंती करतो. प्रत्येक चौकासाठी तब्बल 500 रुपयाच्या बाजू देण्यात कुणाला वेळ संधीचा लाभ घेतोय का हा फलंदाज कुणाल. दिशाहीन गोलंदाजी करतोय. वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने म्हटलं धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 32 धावा. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ धावसंख्या बघतोय आपण दाबली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धरण बॅकर संघाची फक्त 32 धावा. कोणत्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगतो ते अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना दिसतोय. भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज रामभाई. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अनुभव पणाला लावतोय. मेहनतीची पराकाष्ठा करताना दिसतोय हा गोलंदाज रामभाई. असूनही किती सन्मान होते आमचे मान्यवर दिनेश दळवी साहेब. दीपेश पाटील यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे. विनंती करतो. ऑन साईडला खेळला आहे गॅपमध्ये क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एकच आम्ही ते बघून दिसण्याचा प्रयत्न करणार आहे. फलंदाज बाद. पुन्हा बॅक टू द पवेलियन. ही ट्रॉफी सन्मान होते आमचे मान्यवर धावसंख्या 33. दळवी साहेब यांचा. आमची एवढी हा तेवढी आहे कृष्णच तेवढा 2 चेंडू शिल्लक धावसंख्या आपण बघतो आपण तब्बल 33 धावा लागल्या. लागते माझ्या ज्या धरण बॅकर संघाने पहिल्या षटकामध्ये 19 धावा केलेल्या तोच धरण बॅकर संघ एका धावेसाठी झुंजताना दिसतोय. संघर्ष करताना दिसतोय हा धरण बॅकर संघ या मैदानावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सन्मान होतो इथे आमचे मान्यवर दिनेश दळवी साहेब यांचा. दीपेश पाटील यांच्या हस्ते मी घेऊनच ना शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह सन्मान होत आहे. बनवेल शोकेस नवीन. थोडे आपण सामन्याकडे थोडे आपण रोशन सर यांच्याकडे. अरे आता धन्यवाद जितेश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक ज्या धरण बॅकर संघाने तब्बल 19 धावा लागल्या पहिल्या षटकामध्ये. याच्यातच फेकलेलं हलक्या प्लॅस्टिक फेकलं सगळ्यात. बाकी सगळं वजनवाले सगळे वजनवाले. मला कपाट भरलेला. मला मागच्या वर्षी किती भेटते तिथे रडत होतं तुम्हाला काही नाही. शेवटच्या षटकाला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता मध्ये संघर्ष करताना दिसतोय. एका धावेसाठी झुंजताना दिसतोय हा संघ. पॅडवरती चेंडू येतोय. फलंदाज बाद. मोठा धक्का बसतो. धाबाच्या सुरुवात फलंदाज बाद होतोय. डीजे नरेंद्रने कधी बॅटिंग केली थंडीची वर्ष लवकर. शेवटच्या षटकाला शेवटच्या 2 शिल्लक. नेहमी आपण बघतोय तुम्ही रवींद्र धावसंख्या झाली
5 बाद 33 धावा. चेसिंग असणारी या स्पर्धेमध्ये खूप मोठी आपण स्पर्धा बघतोय या मैदानाची. तन्मय प्रतिष्ठान विलास पाटील स्मृती सन 2017 सामना बघतो आपण मैदानावरती कुशल प्रेक्षकांच्या माध्यमातून. दुसरा फेरीत तिसरा सामना म्हणजे लागतो त्याला मोठा फटका. चांगले क्षेत्ररक्षण दाखवलं टीम मध्ये. एकदा पूर्ण करतो, दुसरीदा सुद्धा पूर्ण करतोय आणि पाहता बरं 2 धाव पूर्ण करत आहे. 4 षटकांची संख्या आहे. 4 षटक धावसंख्या आपण बघतोय त्यापैकी तब्बल 35 धावा लागेल आणि 36 धावांचं मापक आव्हान ठेवलंय धरण पॅकेज संघाने कल्लास टोवल फोर्स संघापुढे. तर यापुढे सामना असेल दुसऱ्या फेरीत शेवटचा सामना विक्ट्री स्पोर्ट्स संघाने आणि तुळशी 11 संघाने. दोन्ही संघाने घ्यायचे. धावसंख्या 35 आणि 36 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे कल्लास टोवल फोर्स संघापुढे. कल्लास टोवल फोर्स संघ एक चेंडू शिल्लक आहे. कल्लास टोवल फोर्स संघ कल्लास टोवल फोर्स एक चेंडू बाकी आहे द्यायचे. चला मैदानाचा तांबा घ्यायचा आहे. कल्लास टोवल फोर्स संघ वादावाद नका करू. गुणलेखक थोडीशी चूक होते. धावसंख्या झाली पाहिजे 34 धावा आणि एक चेंडू शिल्लक असणारे धावसंख्या 34 धावा. धावसंख्या 34. थोडस करेक्शन करतोय गुणलेखक अक्षय गायकवाड. शेवटच्या षटकात शेवटचे शिल्लक धावसंख्या आपण बघतो दाबली त्यामुळे 34 धावा लागले दाबलगाव दी. धावसंख्या 34. रवींद्र बरोबर आहे. थोडं सहकार्य करायचं दोन्ही संघांना. माझी कलकलीची विनंती असणार आहे दोन्ही संघांनी थोडंसं सहकार्य करायचंय. खूप मोठी आपण स्पर्धा बघतोय. लाईव्ह स्पर्धा बघतोय आपण. थोडंसं भान ठेवायचंय की आपण लाईव्ह बघतोय. सर्व प्रेक्षक आमचे लाईव्ह बघताय. दोन्ही संघ थोडं सहकार्य करायचंय आणि थोडंसं फास्ट केलायचंय. चला आयोजकांना जरा सपोर्ट करायचंय दोन्ही संघांनी याची विनंती करतो. काय गुन्हेगारांची मिस्टेक झाली आहे तिथे चुकांचे सुधार केले आम्ही. तुम्ही सुद्धा सपोर्ट करायचा आहे. धावसंख्या फलकावर 34. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धन्यवाद जितेश. एक चेंडू शिल्लक. रिवर्स स्वीप करतोय. चेंडूची इमारतीची बाजू जागा गुडशॉट. 38 धावा झालेत आणि 39 धावांचं आव्हान असणार आहे कल्लास टोवल फोर्स संघापुढे. डीजे आता सनील ओपन खेळतो. आता ग्रामीण खेळत टीम एकत्र खेळायची ना. संदीप बी इथे खेळायचा यांच्या आमच्या टीममध्ये तिकडे गेला. पण धावसंख्या 39 झाले आणि 40 धावांचं आव्हान असणार आहे. जेव्हा कल्लास टोवल फोर्स संघ पडण्यात येईल त्या संघामध्ये आम्ही 2 धावा ऑलरेडी एड करू कारण पेनल्टी लागली ती म्हणजेच धरण पॅकेज संघाला. तर यापुढे काय घडतंय काय बिघडतंय त्याचे मायक्रोफोन होती तुमचा आमचा लाडका आवाज जितेश पाटील.
धन्यवाद रोशन सर ते सामन्याला खूपच उशीर झाला, खूप करेक्शन करायला लागले सामन्यामध्ये. 2 मिनिट यापुढे सामन्याचा दुसरा वेळ चौथा सामना विक्ट्री स्पोर्ट्स संघ आणि त्रिशे 11 संघ नाणेफेक यायचंय. चला दोन्ही संघाच्या काढायला विनंती करतो विक्ट्री स्पोर्ट्स आणि त्रिशे 11. विक्ट्री स्पोर्ट्स संघाच्या काढण्यात आलाय, त्रिशे 11 संघाचा काढण्यात यायचा आहे लवकरात लवकर. इथे नाणेफेकी होते दोन संघांमध्ये. त्रिशे 11 विपक्ष विक्ट्री स्पोर्ट्स 40 धावांचं लक्ष आहे, पण 40 धावांचा पाठक करताना ऑलरेडी 2 धावा त्यांच्या अकाउंटला ऍड करणार आहोत आम्ही. पेनल्टीच्या त्या 2 धावा ज्या झरान पॅकरला लागलेल्या त्या 2 धावा आम्ही 2-1 खल्लास 2-1 या संघाच्या खात्यामध्ये ऍड करणार आहोत. चला माणसांना विनंती करतो सामन्याला सुरुवात करायची आहे. सर मी विनंती करतो विशाल पाटील यांना समोरच्या कक्षा जरा बाजूला व्हायचं आहे. जितेश 2 मिनिटं एक पारशी वाले खल्लास 2-1 संघ हा सामना जिंकतोय, तर राम्या मात्र जेवढून तब्बल 2000 रुपये पाठवत झाले. तर धरण पॅकरचा सामना जिंकतोय, तर 2000 रुपये पाठवत झाले. किशोर पवार यांच्याकडून टस्सन क्रिकेट बघायला मिळतो या मैदानावरती. दुसरा फेरीचा सामना धरण पॅकर्स विपक्ष खल्लास 2-1 संघ. ओव्हर टू जितेश. धन्यवाद रोशन. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकला फलंदाज कपिल, नॉस्ट्रायकला गिरीश. पहिल्या चेंडू मनायचा कट केला गॅप बघा, चेंडू परत चेंडू सीमा पारच्या धावांसाठी. या 6 धावा म्हणजे पहिल्या 2 धावा ऍड झालेल्या आणि हा चौकार एक चेंडू धावा फलकावर 6. सेकंड फलंदाज कपिल. सुंदर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. बॅट बॅटच्या मधून बॅटच्या वरनं चेंडू निघून गेला. फलंदाज बोर्डमध्ये 4 एकाचा चीज झाला आणि 1.5 धाव चेंडू येतोय. 2 चेंडू धावा फलकावर 6. विक्ट्री स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकली आहे. चेंडू ऑन साईडला शूट करायचा प्रयत्न होता. यष्टी चीज केलाय. स्पेलिंगच्या पंचांकडे दात मागतोय यष्टी. विकेट किपर कुणाल. चला पंचांवर दबाव आणू नका, मी विनंती करतो झरान पॅकर संघाला. दोन्ही संघांसाठी पारितोषिक सुद्धा आलाय. तो कुठला संघ विजयी होतोय तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्या पॅकर्स कडनं. किशोर पवार यांच्याकडनं झरान पॅकर्स साठी 2000 रुपये. वाईट प्लस विकेट. चला पंचांची वादावत का घालू कपिल. फलंदाजांच्या पंचांच्या अंतिम असणार आहे. खूपच उशीर झाला या सामन्याला. एवढ्याला सामना संपून दुसरा सामना सुद्धा संपायला हवा होता. पाऊण तास 1 तासाच्या वरती लागलाय सामन्याला. फलंदाज बाद होत आहे यष्टीची. वाईट चेंडू असणार आहे. धावफलकावर 7. 2 चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज येतोय स्ट्राईक एंडला विशाल, माझ्या सामन्याचा हिरो. दोन्ही संघ दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामन्याला दोघे खुन्नस क्रिकेट बघायला भेटत आहे आपल्याला. 2 संघांमध्ये एक संघ आयरे विभागात जातो, एक संघ देवी सभा या विभागामध्ये आलाय. दिव्यामध्ये परफॉर्मन्स देत आहेत दोन्ही संघ. पुढे चेंडू मनायांचा आउटसाइड चेंडू ऑन साइडला येतोय. क्षेत्र शैलेश. एकच धावे त्या एकने धावसंख्या पुढे सरसवते 8 वर. टी-शर्ट भारी वाटते ना ब्लॅक. विशाल आपलं एकने अकाउंट ओपन करतोय. स्ट्राईक रोड होते ती गोल फलंदाज गिरीश याच्याकडे. 3 चेंडू नंतर स्ट्राईक एंडला येतोय गिरीश. सामोर जातील मने यांना. टॅप केलाय समोर. क्षेत्रशः सज्ज आहे कल्पेश. सॉरी दुसरे खेळतोय. एकच धावे ते.
इकडे धावसंख्या का पुढे सुरू 9 वर पुढे चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू लेग स्टिक सोडून झालाय. पंचापच्याकडे वळताय संदेश. वाईट चुकून दर्शवत आहे. वाईट अभंतरी धावसंख्या पुढे सरसवते. 10 वर दुहेरी अंकात. ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर ब्रश होतोय. लीग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावसंख्या पुढे सरसवते. 11 वर 40 धावांचं लक्ष असणार आहे. सेकंडला गिरीश ऑफ ड्राइव. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक शैलेशाचं मिड ऑफला पूर्णपणे चेंडूवर झोपून दिले. षटक संपतंय पहिलं. धाव झालं धाव फलकावर 12. जयेश भोसले यांनी आमच्याकडे निरोप घेतलाय. आमच्यापासून दूर गेलेत ते. उद्या सकाळी 9 मुला रिपोर्टिंग करणार दिले. उद्या सकाळी 11 ना 12 अजून 22 28 पाहिजे. संपते पहिल्या षटकात धावा झाल्या. धाव फलकावर 12. दुहेरी अंकामध्ये गोलंदाज संभान्या नवीन गोलंदाज जिंकतोय. चला झरार पॅकेट संघ जरा वेळ कमी घ्यायचा आहे आणि तुमच्या सामन्याला 1 तास गेलाय. कारण तुमचा एक मिस्टेक होती ती आम्ही क्लिअर केली आहे. त्यामुळे खूपच उशीर झाला. एक वादावाद झालेली ती वादावाद पूर्णपणे सॉल्व्ह केली आमच्या आयोजकांनी, कमिटीनी. बाबू कालेचे आणि जोडी चांगली गिरीश नॉट सेकंडला. विशाल गोलंदाज सज्ज होते. रवींद्र म्हणजे एक रवींद्र आहे कोळीगाव संघातला एक डिसेबल क्रिकेटर. रवींद्र संते टीम इंडियासाठी परफॉर्मन्स देतो. 35 चेंडू मध्ये 105 धावा कुठलेल्या. 35 चेंडू मध्ये 147 धावा कुठलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध. नो प्लस 1 ऑपड्राईव्ह केलेला चेंडू एकच धाव येते. नो प्लस 1 सगळ्या फलंदाज विशाल येतोय. गोलंदाज संच होते रवींद्र. तुम्ही फायनल सेमीला आले ना आजच्या लॉट सर झरण पॅकेज संघ वेळ कमी घ्यायचा आहे. कारण जर शैलेश तुम्हाला विनंती करतोय मी कळकळीची विनंती असणार आहे. नाही म्हणजे आजच्या वेळ कमी घ्यायचा आहे. 4 मध्ये 20 मिनिट्स मध्ये 16 मिनिट्स मध्ये इनिंग कंप्लीट करायचे आहे. ट्युशन आहे परीची नाही दोन्ही सेम. अरे आपले पुन्हा एकदा 9 चेंडू खराब गोलंदाजी रवींद्रच्या माध्यमातून. कारण ज्या रवींद्रने पहिल्या सामन्यामध्ये षटक हाताळलेलं तशा प्रकारे गोलंदाजी काय मात्र रवींद्रकडे बघायला भेटत नाहीये. आता बघा गोलंदाज मात्र चेंज करतोय. गोलंदाज मात्र इथे चेंडू त्या नवीन गोलंदाज मुकेश त्याच्या डाव्या बाजूनी. तर मी अक्षय तुम्हाला विनंती करतोय जरा खेळाडू समालोचक कक्षाच्या जरा बाजूला व्हायचं आहे प्लीज. थोडं साईडला व्हायचं कारण का आपलं ग्राउंड पूर्णपणे दिसत नाहीये. तर चेंडू त्या साईडला गेला काय सर आम्हाला समजणार नाही. फलकावर 15. फलंदाज विशाल गोलंदाज सज्ज होतोय. मुकेश वाईड चेंडू. मुकेशने सुद्धा सुरुवात खराब केली आहे मात्र या षटकाची. पुणे पुढे सरस्वती 16 वर टॅप केल्या. फॉलोअर मध्ये आगळाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निसटून जातो हातात मुकेश यांच्या आणि मागे बॅकिंग येत आहे शैलेश. एकदम चावती होता एकदम पूर्ण केली. इथे धावसंख्या पुढे सरस्वती 17 वर. स्कोर बोर्ड 70 लॉस ऑफ 1 विकेट. कपिल बाद झाला. सलामीचा फलंदाज चौकार ठोकून बाद झालेला कपिल. पुढे चेंडू मुकेश यांचा सुंदर यष्टीरक्षक यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाचं आणि फलंदाज बाद.
गिरीश मात्र इथे बाद होतोय. मास्टर इथे मात्र गोलंदाज पूर्णपणे कमबॅक करतोय. गिरीश सारखा मोठा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. गोलंदाज मुकेश आला. कारण मुकेशने सुद्धा क्रिकेटचे खूप उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. तोच मुकेश आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून झरान पॅकरच्या मध्ये परफॉर्मन्स देतोय. स्थगित 17 दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजाचा वापर केला तो गोलंदाज मुकेश. पुन्हा स्ट्राईकला नवीन फलंदाज देतोय तुषार. चला वेळ कमी घ्यायचा आहे. चला पॅकर सगळं जर पुण्याने अजून एक स्टंपिंग घेतली तर रोख रक्कम 500 रुपये वाढतो. शिकाय चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद झेल बाद होतोय. फलंदाज फलंदाज बाद होत आहे. तुषार बाद झाला. आयाराम गयाराम 17 म्हटलं तर क्रिकेटचा अशुभ आकडा. चेंडू झाले 3 17 गोलंदाज विकेटच्या हॅट्रिक वर बघूया दुसरी हॅट्रिक संपादन करतोय काय गोलंदाज मुकेश. त्याच्या नावावर हॅट्रिक पूर्ण होते का कारण पहिली हॅट्रिक वरचून नाव घेईन मी त्या गोलंदाजाचं सचिन खोत्याचं ज्याने पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली त्या टुर्नामेंट मध्ये. स्ट्राईक एंडला केला छोटी जातो तो डिफेक्सच्या कंबरला क्षेत्रक्षेपर्यंत एकच धाव घेतले. परंतु हर्षल होते. पोलिस होते 19 छोटी झाले षटकातले 5 जुनी एक छोटीचा काही शिल्लक आहे षटकांना. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला विशाल आक्रमक फलंदाज मंडवला आलेला विशाल. बघा कशा प्रकारे फलंदाजी करतो विशाल. गोलंदाज मुकेश ऑफ ड्राय छोटी गॅप मध्ये आहे तेवढं सुंदर क्षेत्रक्षण रवींद्र यांचा मिड ऑफला. एकने धावसंख्या पुढे सरसे 20 वर षटक संपते. दुसरं माझा कॉल आलाय षटक समाप्तीचा. चला लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे. झरान पॅकर संघ 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे खल्लास 214 संघ देवीचा पाडा या संघाला. चला पंच सुरुवात करायची आहे. जी तुम्हाला सुद्धा मी संधी देतोय तुम्ही सुद्धा वाजवायचं आहे. लक्ष असू दे तुमचं सुद्धा. फास्ट टाकायला जातो ना नरेंद्र एक्स्ट्रा पडतो. एवढा फास्ट टाकायला जाईल तेवढं. चला पंच संदेश तुम्हाला मी वारंवार विनंती करतो ताकि त्याचे खेळाडूंना विदिन 16 मिनिट्स मध्ये एक इनिंग कंप्लीट करायचे आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू आहे. 1.25 तास वाया गेलाय या सामन्यासाठी. वादावाद झालेली ती पूर्णपणे सॉल्व्ह केली आजच्या आयोजकांनी. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा रवींद्रचा वापर केलाय. चला पंच ताकीद द्यायचे खेळाडूंना. खूप वेळ घेत आहेत झरान पॅकर संघ. संख्येला फलंदाज विशाल क्षेत्रक्षण पूर्णपणे विखुरलेला लावलाय झरान पॅकर संघाने. आपण बघू शकता
फ्लॅक्सिंग बॅक खेळू लागलाय स्वीप केला ऑन साइड गॅप मध्ये चेंडू सीमा पार 4 धावा करण जिमाशे पूछ रहे पॉज चषक 2017 दिवस दुसऱ्या दिवसातली दुसरी रात्र दुसऱ्या तिसऱ्या फेरीतला तिसरा सामना झराट पॅकर्स विपक्ष खल्लास 2 संघांमध्ये 38 ला सामना 12:20 धावांच्या उशिराचा पहिल्या चेंडूवर चौकार आला चौकाराने स्वागत करतोय गोलंदाज रवींद्रच्या फलंदाज विशाल चला सुरुवात करायची पंच तुम्हाला सुद्धा मी वारंवार सूचना करतोय तर पुन्हा एकदा आता मात्र एंड चेंज करतोय गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता चेंडू पॅडवर ब्रश होतोय स्वतः यष्टी रक्षक येतोय चेंडू गॅदर करायला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते एका धावसंख्या पुढे सरसवते 25 वर जे 15 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडू 15 धावा चला फलंदाजी करण्यास सगळ्यांना सुद्धा मी विनंती करतो टीम मीटिंग तुम्ही नंतर घ्या कारण की सामने खूप सामन्याचे 5 सामने कव्हर करायचे आहेत 4 सामने कव्हर करायचे आहेत हा सामना धरून 5 प्रकाशाकडे नवीन फलंदाज हर्षल येतोय त्याने एक नॅकआउट ओपन केलेला तो हर्षल फलंदाज बाद धावचे 2 फलंदाजांमध्ये कोणत्या चेंडू झाले 3 पंचाच्या माहितीसाठी सांगतो मी आता बसेल का कव्हर 25 विशाल सारखा फलंदाज बाद होते धावचीच्या सर्वमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉल नव्हता हा ना करत बसले आणि विशाल मात्र दुसऱ्या एंडला धावत गेला यांना 9 चेंडू आणि 15 धावांच्या नवीन फलंदाज येतोय बंटी नॉन स्ट्राईक एंडला सेकंड फलंदाज हर्षल रवींद्र पुढे त्या पॅडल स्वीप करायचा प्रयत्न होता चेंडू बॅटच्या बरोबर निघून जातोय आणला नाही का मेला पुणे नीलगाव चेंडू येतोय चेंडू पुढे सरसावता करायचा प्रयत्न होता वाईट चेंडू फलंदाज दीपेला बोल अक्षय नाही का 50 पेट्रोल वाईट चेंडू होता आणि इथे मात्र यष्टी रक्षक कुणालने आणि रोख रक्कम 500 रुपये पारितोषिक पटकावलंय किशोर पवार यांच्याकडनं एक आगळवेगळं पारितोषिक लावलेलं आहे किशोर पवार यांनी पारितोषिक वर्षाव करताय झराट पॅकर संघ आयरे यांच्यावर ओके येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता सेकंड नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता मला चढते करण येतोय 7व्या क्रमांकावर खेळायला नवीन फलंदाज त्याचा पॅक भरतो मी काय दारू पितो 800 रुपये पॅक शीच्या मागे सुंदर शीर्षक करत दिसतोय कुणाल 500 रुपये पारितोषिक पटकावले कुणालने पुढे चेंडू पंच मिळून डिसिजन घेते कोणताही खेळाडू बोलायचं नाही पंचांच्या मध्ये त्याची नोंद घ्यायची आहे वाईड चेंडू तर पंचाने डिसिजन दिलाय वाईड 27 येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता रवींद्र जुनी 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातले फलंदाज करण येतो पॅडल स्वीप करायचा प्रयत्न फलंदाज बाद
पायाच्या मागून आला आणि उजवी यष्टी उद्ध्वस्त केली. लीड बोर्ड झालाय. लय बोर आहे पण बोर पण होता. केस तिकडे आणि ट्रॅक विषय जमा करून आज आहे आपल्याकडे तिकडे ट्रॅक सात चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. ओके काय घडतंय काय बिघडतंय या 7 चेंडू मध्ये 13 धावा करतोय का खलास टुवन संघ? 7 धावा 7 चेंडू 13 धावांवर रोखतोय का झरान पॅकर संघ? आहे रे झरान पॅकर संघ जिंकतोय तर रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक किशोर पवार यांच्याकडनं आहे. आणि जर खल्लास टुवन संघ जिंकतोय तर त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक रामा म्हात्रे यांच्याकडनं आहे. पुढे चेंडू हलक्या तरी ठोकण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येतोय. चेंडू बॅटच्या भरून निघून गेला. ड्राईव्ह करायचा होता ऑफसाईडला पण प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू येतोय. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बघा कोण षटक आलं तर शेवटचे षटक कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवत आहे कर्णधार. सुरुवात करायची लवकरात लवकर. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये समजणार आहे काय घडतंय काय बिघडतंय. कारण की क्रिकेटचा जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करणं गरजेचं नसतं. कारण का क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. काय घडेल काय बिघडेल आपण काहीच सांगू शकत नाही. चला टीम बिघडी कमी घ्यायची आहे. झरान पॅकर संघ आपण बघतोय जितेश तर विचार केला 6 चेंडू 13 धावांची नितांत गरज असते धीमांजीचा खल्लास टुवन फोर संघाला. खूप मोठा सामना बघायला मिळते. बिग फाईट बघायला मिळते. एक अचूक लढाई या मैदानात बघायला मिळते. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळते. प्रेक्षकांसाठी पर्वणी सामना बघायला मिळते. 6 चेंडू 13 धावांची अंतरे सामना कोणी जिंको हा विजय तो म्हणजे आयोजकांचा, हा विजय तो म्हणजे तन्मय प्रतिष्ठानचा, हा विजय तो म्हणजे स्वर्गीय विलास पाटील स्मृती कोण सामना कोणी जिंको विजय असेल तो आयोजकांचा विजय असेल तो BMW 2017चा विजय असेल क्रिकेटचा विजय असेल खेळाडूंचा दोन्ही संघाच्या खेळाडूंचा 22 खेळाडूंचा. ते फोन आलाय. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय किशोर पवार साहेबांच्याकडनं. झरान पॅकर संघासाठी 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज झालाय शशांक. एक अनुभवी खेळाडू संघातला शशांक असो मने असो 2 अनुभवी मने असो मुकेश 3 अनुभवी खेळाडू या संघाला भेटले. त्या 3 अनुभवी खेळाडू जपानावर संघ खेळतो. बघा गोलंदाज सज्ज होते शशांक. 7 चेंडू 13 धावा. बघा काय करतोय पहिला चेंडू समोर जातील फलंदाज. चेंडू पडल्याचा पाय निघतोय पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू बॅटच्या वरून निघून गेला. उरलेलं काम यशरक्षक कुणाल चौक बजावतोय. निर्धाव चेंडू येतोय पहिलाच. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एखादा चौकार एखादा मोठा फटका समीकरण बदलू शकतं. हॅलो गोलंदाज सज्ज होते शशांक. सेकंड फलंदाज हे डॉट आला आता. अरे त्यांना पुढे सरसवता डॉक्टर चेंडू कॅप मध्ये 4 धावांसाठी. अरे इथे समोर आहे बाई इकडे YouTube वाले जिथे बघ. बंटीच्या बॅटिंगमध्ये एक फटकडी चौकार. चला बंटाची वादावाद घालू नका. हा तर 100 रुपये नाही पेट्रोल नाही गाडी. आणताना काय सोबत तू रात्रभर न धवली काय जाय सोबत तुम्ही सांगितलं मला तरी कनेक्ट झालेला मी सांगितलं ना तिथे जाऊन एवढ्या पैसे देतो. सेकंड फलंदाज बंटी चौकाराने आगास करतोय. आक्रमण करतोय गोलंदाज शशांक वर. फोन कोणी बोललो करेल चेंडू ऑन ड्राइव्ह. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार बघायला भेटताय बंटीच्या बॅटिंगमधनं. बंटी ऑन द फायर. सामना उद्ध्वस्त करून टाकला बंटीने. येणार 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा करणं कंपल्सरी असणार आहे.
मिसफील्ड करेल कारण का चेंडू गोळीच्या वेगाने गेलेला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार झाला 4 धावांसाठी. चला वेळ कमी घ्यायचा आहे. झरार टायगर संघ अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. लवकरात लवकर 3 चेंडू काढून घ्यायचे आहेत. पूर्ण समाचार घेतोय गोलंदाज शशांकचा. फलंदाज बंटी 6व्या क्रमांकावर आला फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज पूर्णपणे जबाबदारी घेतो आपल्या खांद्यावर. चला लवकर लवकर सामना सुरुवात करायचा. पंच 3 चेंडू 5 धावांच्या आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय शशांक. शाईकडला फलंदाज बंटी 2 चौकाराच्या मध्ये खेळतोय. 9 धावसंख्येवर खेळतोय बंटी. पुन्हा शाईकडला बंटी पुन्हा सुजोदय शशांक. सामना खूपच अडीतडीचा आहे. बघूया पुढील चेंडू शशांक यांचा हलक्या मिसफील्ड होते. चेंडू 4 धावांसाठी 3 चेंडू 3 चौकार ठोकल्यात बंटी आणि सामना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलाय. जरा काय सांगायच्या समोर चला 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. टीम मीटिंग नका घेऊ विनंती करतो. कारण बंटी 6व्या क्रमांकावर येऊन पूर्णपणे सामना उद्ध्वस्त केला. तो झरार टायगर संघाचा 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता होती. पहिला चेंडू निर्धाव आला. बॅक बॅक नंतरच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकल्यात बंटीनी. चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय बंटी. स्पर्धेमध्ये 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता. ऋषी सर काय म्हणणार 2 चेंडू 1 धाव होते का 2 चेंडू 1 धाव अडवतोय गोलंदाज शशांक. नाही खरंच विचार केला अप्रतिम दाखवली शेवटच्या क्षणामध्ये सामना टर्न करतोय. तर बंटी आपल्या संघाडी तो खल्लास 2-1-4 संघाचा बंटी अप्रतिम कापडने दाखवली आहे ते म्हणजे या षटकामध्ये. फलंदाज बंटीने जो संघ बॅकफूटवरती दिसला होता तो म्हणजे खल्लास 2-1-4 संघ. आता मात्र या सामन्यावरती मजबूत पकड दिसते. तुम्ही खल्लास 2-1-4 संघ 2 चेंडू एका धावेची गरज कंपल्सरी तुम्हाला करावी लागेल याची नोंद घ्यायची. कालच्या दिवसामध्ये आपण सामना बघितला होता. उंबारली विपक्ष धुंडोबली एका धावेची गरज होती आणि उंबारली संघाने सामना जिंकला होता. 2 चेंडू एका धावेची गरज नाही. 6 चेंडू मध्ये आपण बघितलं 1 धाव झालेली नाहीये. फास्ट केलं तर 2 फास्ट केला. 2 चेंडू एका धावेची गरज नाही. क्रिकेटमध्ये म्हटलं तर शेवटची रन आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणतेही भाकीत करणं चुकीचं असतं. 2 चेंडू आणि एका धावेची गरज आहे ती म्हणजे खल्लास 2-1-4 संघाला. दोन्ही संघांना आमच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. बघूया कुठला संघ इथे विजयी संपादन करतोय. चला वेळ कमी घ्यायचा आहे. शरण टायगर संघ तुम्हाला वारंवार सूचना करतोय. आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीने सुद्धा खूप सूचना केल्या आहेत. आयोजक सुद्धा आयोजकांनी आता शेवटचा कॉल दिलाय मला. वेळ घेतला तर पॅनलाइज करण्यात येईल तुम्हाला. चला चेंडू टाकून घ्यायचे लवकरच. फलंदाज संजय शशांक सेकंड फलंदाज पांडे 3 चौकार ठोकल्यात. बघूया 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज संजय शशांक पुढे चेंडू पुढे सरसत ऑफ ड्राइव्ह सुंदर क्षेत्ररक्षण टार्गेटचा प्रयत्न होता आणि ते सामना जिंकतोय खल्लास 11-2 खल्लास 2-1-4. या कोली वाऱ्याची शान